निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत महाजन सर, स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील सर्व भारतीयांना। आज आपल्या सगळ्या भारताच्या ताकदीवर, सुरक्षा यंत्रणांवर, लष्करावर, हवाई दलावर, सगळ्यांवर खूप मोठा अभिमान आहे। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून आपले सगळे पायलट भारतामध्ये सुखरूप परतलेले आहेत। असं आहे की आपण जे टार्गेट चूज केले होते हे सगळे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प होते आणि जे मोठे दहशतवादी कॅम्प आहेत जे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहेत, जे पंजाबमध्ये आहेत, 9 ठिकाणी ते बर्बाद झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे राहायचे क्वार्टर्स, त्यांचे ट्रेनिंग एरिया, त्यांचे कॉन्फरन्स रूम हे सगळे जे होते ते बर्बाद झालेत। तर त्याच्यामुळे जे तिथे जे होते ते सगळे मारले गेले आहेत किंवा जखमी झालेले आहेत। तर नोन सगळे ट्रेनिंग कॅम्प हे बर्बाद करण्यात आलेले आहेत। 3 मोठे गट आहेत की जे भारताच्या विरोधात काम करतात। एक आहे लष्कर-ए-तोयबा, ज्यांनी पहलगामचा हल्ला केला होता आणि हाफिज सईद हा त्यांचा मुख्य आहे, तर त्यांचं खूप नुकसान झालं आहे। दुसरा जो मोठा गट आहे तो आहे जैश-ए-मोहम्मद, मौलाना मसूद अझहर हा त्यांचा मुख्य आहे आणि त्यांचं सुद्धा सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे तुटलेलं आहे। आणि तिसरा जो मोठा गट आहे तो आहे हिजबुल मुजाहिद, सय्यद सल्लाहुद्दीन त्यांचा मुख्य आहे, त्यांचं पण खूप नुकसान हे झालेलं आहे। आणि लक्षात असावं की याच्यामधले काही जे त्यांचे हे होते हे शहराच्या आत होते, म्हणजे आजकाल जे ट्रेनिंग कॅम्प आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅम्प आहेत, हे आता खेडेगावात किंवा डोंगराळ भागात असतात तसं नाही आहे। त्यांना आता शहराच्या आत ठेवायला सुरुवात केलेली आहे, कारण शहराच्या आत राहिलं तर आजूबाजूला लोकल पॉप्युलेशन असते, तर ज्याच्यामुळे जर चुकून कोणी हल्ला केला तर आजूबाजूचे माणसं मारले जातील आणि मग आपण भारतावरती आरोप करू शकतो की तुम्ही ह्युमन राईट्सचं जे व्हायोलेशन आहे ते केलेलं आहे। तर त्याच्यामुळे आणि आपण पाकिस्तानी पंजाबवरती हल्ला केला आहे। लक्षात असावं की पाकिस्तानी पंजाब हे पाकिस्तानचं हृदय आहे आणि ही सगळी जी गावं आहेत अतिशय वेल नोन अशी गावं आहेत। तर त्याच्यामुळे जेवढं इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती आपल्याकडे होती हे सगळे बर्बाद झालेले आहेत आणि याच्याकरता आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांचाही वापर केला, कारण ही जी क्षेपणास्त्र असतात ही जी आहेत ती म्हणजे ग्राउंड बेस्ड लॉन्चरवरनं फायर केली जाऊ शकतात, आकाशातनं राफेल विमानाच्या थ्रू फायर केले जाऊ शकतात किंवा नेव्हीच्या मदतीने सुद्धा फायर केली जाऊ शकतात। आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणनं ही जी मिसाईल्स आहेत, स्कॅल्प मिसाईल ही फायर केलेली आहेत आणि ही क्रूज मिसाईल्स आहेत, त्याच्यामुळे ती अतिशय जमिनीच्या खालून जातात आणि त्याच्यामुळे रडार्सवरती ते दिसत नाही। तर थोडक्यात आपण जे चूज केली होती ती टार्गेट्स अत्यंत चांगली होती। दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प, आपण वापरलेली शस्त्र अशी होती की जी पाकिस्तान शोधू शकणार नाही, वेळ आपण अचूक शोधलेली होती आणि आपण पाकिस्तानचं खूप नुकसान केलेलं आहे। याच्याशिवाय मला आपल्याला अजून 3 कॉमेंट द्यायचे आहेत। आपण जे गेल्या 15 दिवसाचं जर टीव्ही डिबेट बघितलं तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे एक्सपर्ट टीव्हीवरती येऊन भारताला बदनाम करायचा प्रयत्न करत होते। एक तर होते पॉलिटिकल लेवलचे एक्सपर्ट जे सांगत होते की उरीचा हल्ला, उरीवर नंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला तो झालाच नाही, बालाकोटचा स्ट्राईक होता तो झालाच नाही, भारत काही करू शकणार नाही वगैरे वगैरे। आणि मग त्या राफेलची प्रतिकृती घेऊन ते सगळीकडे फिरत होते की बघा ही सगळी नुसती दाखवायची शस्त्र आहेत। तर त्यांच्या म्हणजे म्हणायला नको, पण त्यांना खरोखर हा एक मोठा धक्का आहे, कारण त्यांना आनंद झाला असता तर भारताचं काही नुकसान झालं असतं। तर हे सगळे पॉलिटिकल एक्सपर्ट्स हे प्रूव्ड रॉंग आहेत। दुसरे सेट ऑफ एक्सपर्ट्स होते हे इंटरनॅशनल एक्सपर्ट्स, ते म्हणायचे की अरे नाही, आपण एक रिस्पॉन्सिबल नेशन आहोत, युनायटेड नेशन्सने आपल्याला परवानगी द्यायला पाहिजे। आपण जर बघितलं तर युनायटेड नेशन्स म्हणालं की तुम्ही हल्ला करू नका, अमेरिका म्हणाली की तुम्ही हल्ला करू नका, युरोप म्हणालं की तुम्ही हल्ला करू नका, तुम्ही एक रिस्पॉन्सिबल नेशन आहात। पण आपण या कोणालाही न जुमानता आपण हल्ला केला। आम्ही त्यांना सांगितलं हा एक नवीन भारत आहे, आम्हाला जर आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचं असेल तर आम्ही तुम्हाला विचारणार नाही। दहशतवादी हल्ला झाला तर त्यावेळेला युरोपियन युनियनला कोणी विचारलं होतं का, अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पला कोणी विचारलं होतं का, युनायटेड नेशन्सला विचारलं होतं का? त्यावेळेला तर तुमची दातखीळ बसलेली होती, परंतु आता आम्हाला तुम्ही उपदेश करता आहात दीड शाणासारखा की तुम्ही हल्ले करू नका। तर हे सगळ्या जगाला उत्तर आहे की भारत राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याकरता समर्थ आहे, तुम्ही आमच्याबरोबर असा की नसो। कारण पुष्कळ डिबेट होत होतं, हा देश आपल्याबरोबर आहे, हा नाही आहे, तो नाही आहे। हल्ल्याकरता कोणाची गरज नाही। आपण इस्रायल टाईप हल्ला करून दाखवला आहे की आम्हाला हल्ला करायचा होता, बदला घ्यायचा होता, तो आम्ही घेतला आहे।
तिसरे जे सेट ऑफ एक्सपर्ट्स होते, ज्याला मी स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट म्हणू शकतो, ते आपलं ज्ञान भारतीयांना घाबरवण्याकरता करत होते. ते म्हणत होते, अरे रे रे, पाकिस्तानवरती हल्ला करू नका, कारण पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन्स आहे, तर त्यांनी न्यूक्लिअर बॉम्ब वापरलं तर केवढं नुकसान होऊ शकतं, याच्याविषयी स्टोरीज सांगण्यात येत होत्या की शहरं डिस्ट्रॉय होतील, हे होईल ते होईल, त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहे, मग आपण हल्ला केला ना तर हे सगळे स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट जे होते ते सुद्धा चुकीचे ठरले आहे. आणि चौथे असं म्हणतात की काही बिचारे चांगले लोक म्हणजे सांगायचा प्रयत्न करत होते की अरे हा हल्ला आहे, देशाला तयारी करावी लागते, तर 3 महिने 4 महिने लागू शकतात. तर म्हणजे हे ॲक्च्युली एक स्ट्रॅटेजिक डिसेप्शन झालं आहे. पाकिस्तानला वाटायचं की भारताचे काही सैन्याधिकारी भारताच्या TV चॅनलवरती सांगतायत की हल्ला आता करू नये, कारण तयारी लागेल, हो, युद्ध म्हणजे युद्धाला ॲम्युनिशन लागतं, सगळं काय काय लागतं वगैरे, तर युद्ध होणार नाही आणि युद्ध करायला अजून वेळ द्या. ही काल रात्रीच्या TV चॅनल्सवरतीचं डिबेट आहे. तुम्ही त्याचं फुटेज चेक करा आणि त्याला 1-2 चॅनलवरती मी पण होतो, पण या विषयावरती मी या विषयावरती मी कॉमेंट केलेलं नव्हतं. परंतु त्यांनासुद्धा आपण स्ट्रॅटेजिकली पाकिस्तानच्या विरुद्ध डिसेप्शन करून त्यांना एक मोठा धक्का दिला आहे. तर याकरता कौतुक व्हायलाच पाहिजे. आणि पाकिस्तानचा जो रिस्पॉन्स होता तो अतिशय घाबरटसारखा होता. त्यांनी काही विमानं पाठवायचा प्रयत्न केला, पण ती त्यांच्या सीमेतनंच परत गेली. 1-2 विमानं पाडली गेली असावी, अशा प्रकारचे रिपोर्ट येत आहेत. आणि आता उलटं पाकिस्तान म्हणतं आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलला की तुम्ही इमर्जन्सी मीटिंग करा. म्हणजे त्यांनी मान्य केलं की सगळं झालेलं आहे, पण आता तेच सांगतायत की तुम्ही आता म्हणजे मीटिंग करून हे सगळं प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न करा. तर म्हणजे आपण एक अतिशय मोठं यश मिळवलेलं आहे, याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. टार्गेट चांगली होती, शस्त्र चांगली होती, वेळ चांगली शोधली होती आणि सगळ्या जगाला दाखवून दिलं आहे की आम्ही स्वतः ठरवतो की काय करायचं आहे. डोनाल्ड ट्रम्प किंवा व्हान्सना विचारत नाही की आम्ही काय करायचं आहे, आणि ते त्यामध्ये आपल्याला मोठं यश मिळालं. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल.